या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रसोईघर। व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण हॉटेल रसोईघर, जय हिंद नगर, ITI कॉलेज जवळ, विजापूर रोड, सोलापूर। सुभाष मैदानावर माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या पाहणी दरम्यान नागरिकांनी मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ। सुभाष मैदानावर केंद्र शासनाद्वारा प्रस्तावित इंडोर स्टेडियमचे काम सुरू, KDMC कडून काम सुरू। या कामाला क्रीडाप्रेमी, खेळाडू आणि मनसेचा आहे विरोध। आम्ही इंडोर स्टेडियम होऊ देणार नाही, नागरिकांनी मनसेची भूमिका। केंद्र शासनाकडून सुरू असलेल्या कामाची माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आज पाहण्यासाठी आले असता घडला प्रकार। शिकवतो आम्हाला आमच्या कल्याणच्या वाट लावलंय, किती लोकसंख्या वाढली, आता ग्राउंड किती आहे? किती आहे? तुम्ही होते, तुम्ही एक पण ग्राउंड केलं का? तुम्ही ये दम देता है वो, आपने तो दम दे के बात कर रहे हैं, अपन सुनेंगे नहीं, दादागिरी नहीं सुनेंगे अपन। वो रहेगा उसके उधर 10 साल में कुछ ग्राउंड बनाएगा अपने लिए, आपने कुछ पूछेगा? आपण एक घंटा बैठ के आए हो समीर। वेगवेगळ्या खेळाला प्रोत्साहन मिळण्यासाठी इंडोर स्टेडियम, क्रिकेटचं मैदान, व्हॉलीबॉलचं मैदान या सगळ्या सुविधा पुरवण्यासाठी खेलो इंडियाच्या माध्यमातून निधी दिला जातो। आपल्याला इकडे सुभाष मैदानामध्ये कल्याणला 7.5 कोटी रुपये याच्यासाठी मंजूर झालेले। काल माझ्या निदर्शनास आलं की इथल्या स्थानिक लोकांचा ह्या इंडोर स्टेडियमला विरोध आहे। म्हणून का विरोध आहे ही बाब समजून घेण्यासाठी या ठिकाणी मी आलो। जनतेचा विरोध असेल तर निश्चितपणाने महापालिका, इथली जनता, लोकप्रतिनिधी सगळे बसून त्याच्यातनं काय मार्ग काढता येतो त्या बाबतीत विचार विनिमय करून मार्ग काढला जाईल। कुठल्याही प्रकारे इथं खेळणाऱ्या खेळाडूंचा किंवा इथल्या जनतेचा अनादर होईल अशा प्रकारचा जबरदस्तीचा निर्णय ह्या इंडोर स्टेडियमच्या बाबतीत होणार नाही। इथं आता सूचना आल्या, ज्या ठिकाणी महापालिकेने DPR बनवताना इंडोर स्टेडियम त्याचा अलाइनमेंट केलेली आहे, ती अलाइनमेंट शिफ्ट करून त्याच्या पाठीमागे जे गार्डन आहे त्या गार्डनमध्ये न्यावं अशा प्रकारची सूचना आली। ती सूचना मान्य केली। आता नवीन रिवाइज DPR करताना त्याच्यामध्ये ते बसते की नाही हे महापालिकेचे इंजिनियर बघणार। त्याच्यानंतर नवीन DPR झाल्यानंतर आता जे लोक या ठिकाणी स्थानिक लोकांचा विरोध आहे त्या सगळ्यांच्या सोबत मी त्यावेळेला सगळ्यांच्या सोबत बसून पुन्हा एकदा चर्चा करून त्याच्यातनं मार्ग काढून कशा पद्धतीने पुढे जायचं हे त्यावेळेला त्याचा निर्णय केला जाणार। कबड्डीचं मैदान आणि खो खोचं मैदान हे पाठीमागे जे बाल्कनी आहे, आपल्या ह्या सगळ्या सहकाऱ्यांच्या सूचनेवरून त्यांनी अशी सूचना केली की बाल्कनी पाडा, बाल्कनीचा काही उपयोग नाही, त्या बाल्कनीच्या तिकडे कबड्डीचं मैदान आणि खो खोचं मैदान हे झालं पाहिजे। पार्किंगची व्यवस्था जी आहे ती स्किप करून DPR चेंज करून इंडोर स्टेडियममध्ये बॅडमिंटन कोर्ट आहे, व्हॉलीबॉल आहे। मी आता त्यांना सूचना केली की मॅटवरच्या कबड्डीचं कोर्ट ही त्या ठिकाणी बनवा, जिम आहे, चेंजिंग रूम आहे, वॉशरूम आहे, अशा सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत। आणि क्रिकेटच्या मैदानाचा रेडियस जो आहे त्या पूर्ण रेडियसला वॉकिंग ट्रॅक आहे, जॉगिंग ट्रॅक आहे, ते जॉगिंग ट्रॅकची सुविधा यामध्ये आहे। या सगळ्या गोष्टी नीटपणाने सगळ्यांना समजून सांगण्याची आवश्यकता आहे। आता त्यांनी सांगितलं की आम्ही 120 मीटर कसं पळणार, आता 120 मीटर
फक्त रुंदी लांबी अशी आहे मैदानाची, पण त्याचा गोल रेडियस मोजला तर तो 400 मीटर होणार. तो काही कमी होण्याचं कारणच नाही, पण लक्षात घेत नाही. थोडंसं समजण्यामध्ये काहीतरी फेर होतो, चूक होते. ते सगळ्यांची समज निश्चितपणाने योग्य पद्धतीने करून महापालिकेने बनवलेला नवीन DPR आल्यानंतर पुन्हा एकदा याच्यावर चर्चा करून सुभाष मैदानामध्ये ही सगळी खेळाची डेव्हलपमेंट आहे ही झाली पाहिजे. क्रिकेट बरोबर सगळ्याच खेळांची प्रगती झाली पाहिजे. कल्याणमधल्या तरुणांना ह्या सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे. कारण कोणीतरी आपल्या कल्याणमधला वेगवेगळ्या खेळामध्ये एशियन गेममध्ये ऑलिम्पिकमध्ये पोचला पाहिजे. त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ही खेलो इंडियाच्या माध्यमातून निर्माण केलेली व्यवस्था आहे. आणि जेव्हापासून खेलो इंडिया आल्या आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ऑलिम्पिकमध्ये सुद्धा आपल्याला आता 7 मेडल मिळायला लागले. पहिले आपल्याला मेडलसाठी फार प्रतीक्षा करायला लागायची. आता 7 मेडल आपल्या देशातले तरुण मुलं ही आणायला लागले. देशासाठी निश्चितपणाने अभिमानाची गोष्ट आहे. येणाऱ्या काळामध्ये कल्याणचा एखादा मुलगा आपला जर ऑलिम्पिकमध्ये गेला तर आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. परंतु कुठल्याही इथल्या स्थानिक लोकांचा किंवा इथल्या लोकप्रतिनिधींचा त्यांच्या मताचा अनादर होईल असं कोणत्याही प्रकारचं जबरदस्तीचं काम होणार नाही. शेवटी समज झाला नाही तर प्रशासन त्या बाबतीतला काय निर्णय करायचा तो त्यांची भूमिका आहे. मला असं वाटतं की जनतेच्या मताचा निर्णय त्यांनी करावा आणि जनतेनेही येणाऱ्या तरुण पिढीचा विचार करून त्यांच्या भविष्याचा विचार करून शेवटी आता स्पोर्ट्समध्ये ही अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत आणि एखाद्याने करिअर करायचं ठरवलं तर त्याला त्या संधीचा फायदा निश्चितपणाने होऊ शकतो. म्हणून हे होणंही गरजेचं आहे. त्यांची भूमिका मैदान वाचलं पाहिजे, ही भूमिकाही त्यांची बरोबर आहे. मैदान वाचून आपल्याला हे सगळं करायचं आहे. या बाबतीतली भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि महापालिकेला तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल रसोईघर, फॅमिलीसाठी खास जेवणाची सोय, विविध पार्टी करण्यासाठी उत्तम ठिकाण, सुसज्ज, प्रशस्त व स्वच्छ वातावरण, चिकन दम बिर्याणी, मटन दम बिर्याणी, मटन रोज मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल रसोईघर. 26 जानेवारी पर्यंत खवयांसाठी खास ऑफर. चिकन मंदी फक्त 799 रुपये, रान मंदी 1299 रुपये, अल्फाम मंदी फक्त 799 मध्ये, तर दम मुर्गा फक्त 699 रुपयांमध्ये. पार्सल आणि ऑर्डरची सोय. व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण हॉटेल रसोईघर. ब्लॉक नंबर 1, जय हिंद नगर, ITI कॉलेज जवळ, विजापूर रोड, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9209942341 9518348788.